अमित ठाकरे मंत्री होणार का? अमित ठाकरे विधिमंडळाच्या राजकारणामध्ये येणार का? काल अमित राज ठाकरे यांचा वाढदिवस अत्यंत मोठ्या दिमागदार पद्धतीनं शिवतीर्थ या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी साजरा झाला. डोल थाशांच्या गजरामध्ये, कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या आनंदमय वातावरणामध्ये त्या ठिकाणी अमित राज ठाकरे यांचा वाढदिवस पार पडला. हजारोंच्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक त्या ठिकाणी आपल्या नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शिवतीर्थावरती हजर झाले होते. आपल्या नेत्यानं भविष्यामध्ये मंत्री झालं पाहिजे, आपल्या नेत्यानं आमदार झालं पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांची आणि किंबहुना कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थानं सेवा केली पाहिजे, अशा पद्धतीची मनोमनी इच्छा त्या ठिकाणी अमित ठाकरे यांनी आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सुद्धा मनामध्ये. खरं तर राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणामधील तेजस्वी, ओजस्वी आणि मनस्वी असं नेतृत्व, दिमागदार, धारदार शब्दांनी आणि वाणीनं समोरच्या विरोधकांना सुद्धा जागेला त्या ठिकाणी गार करणारे नेतृत्व म्हणजे राज ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणत्याही सत्तेशिवाय गेले 18-20 वर्ष झालं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याच पद्धतीचे पकड ठेवून महाराष्ट्रामध्ये करत असलेलं राजकारणातील एक व्यक्तिमत्व म्हणजे राज ठाकरे आणि त्यांचंच चिरंजीव म्हणजे अमित ठाकरे. खरं तर अमित ठाकरे यांची 2019 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदावरती त्या ठिकाणी कोरेगावच्या नॅस्कोच्या सेंटरमध्ये अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी निवड झाली आणि अमित ठाकरे यांनी कोणत्याही दिमागदार पद्धतीनं, कोणत्याही स्वतःमध्ये इगो न आणता महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा त्या ठिकाणी दौरा सुरू केला. महाराष्ट्रामधील सर्वसामान्य घरातील, महाराष्ट्रातील जे काही तरुण कार्यकर्ते आहेत त्या पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं भेटण्यासाठी अमित ठाकरे घराच्या बाहेर पडले. 5 ते 6 टप्प्यामध्ये अमित ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अशा सर्व ठिकाणी, खानदेश असेल, सर्व ठिकाणी अमित ठाकरे यांनी दौरा केला आणि सर्वसामान्य तरुण महाराष्ट्र सैनिकांची मनविसेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक फळी बांधण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम हाती घेतला. खरं तर आजच्या कंडिशनला अमित ठाकरे यांनी मनविसेची ज्या पद्धतीनं पुनर्बांधणी केली त्या विद्यार्थी सेनेचा आज अशा पद्धतीनं मनसेला फायदा होतोय की मोठ्या प्रमाणामध्ये मनविसेची ताकद मनसेला जोडली गेली आहे. खऱ्या अर्थानं 1 ते 1.5 लाख महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांची नवीन फौज मनसेमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आले, हे कोणीही नाकारून चालणार नाही आणि अगदी विरोधकांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि पत्रकारांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. अमित ठाकरे खऱ्या अर्थानं शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आहे. अगदी वडिलांसारखं हुबेहूब त्या पद्धतीनं अमित ठाकरे यांचं राजकारण नक्कीच नाही आहे. शांत पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं अमित ठाकरे आपलं राजकारण करत आलेले आहेत. त्यांनी ज्या पद्धतीनं मनसेची फळी उभारली, ज्या पद्धतीनं त्यांनी पदाधिकाऱ्यांची कामं मार्गी लावण्याचा जो काही त्यांचा धडाका आहे, तो धडाका खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्याची अमित ठाकरे यांची राजकारणाची नांदी दर्शवणारा तो त्यांचा कार्यक्रम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अमित ठाकरे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांची विनम्रता असेल, सभेच्या ठिकाणी खाली कार्यकर्त्यामध्ये बसून सभा पाहण्याची त्यांची जी शैली असेल, त्यांच्यामधून एक तरुण वर्ग अमित ठाकरे यांच्याकडं, अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे अप्रोच होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सावित्रीबाई विद्यापीठ पुणे या ठिकाणी अनागोंदी कारभारामुळं, त्या ठिकाणच्या ढिसाळ कार्यक्रमामुळं, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या वागणुकीमुळं त्यांच्या विरोधामध्ये जो काही अमित ठाकरे यांनी मोर्चा काढला, त्या मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तरुण विद्यार्थी असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असतील, त्या ठिकाणी सामील झाले होते आणि त्यांच्या मोर्चातून, त्यांच्या आंदोलनातून त्या ठिकाणी ऑन द स्पॉट रिझल्ट घेऊन देण्याची ताकद अमित ठाकरे यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळंच त्या ठिकाणी अमित ठाकरे यांचं नेतृत्व विधिमंडळामध्ये गेलं पाहिजे, मंत्रालयामध्ये गेलं पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील, मनसेचे कार्यकर्ते असतील, यांची जे काही राजकारणाच्या व्यतिरिक्त जी काही कामं असतात, खरं तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यांची जी काही वैयक्तिक कामं असतात ती कामं केल्याशिवाय खऱ्या अर्थानं पक्ष मोठा होत नसतो. हे खरं राजकारणाचं वैशिष्ट्य आहे आणि वास्तव आहे आणि ते स्वीकारायला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मनसेला खऱ्या अर्थानं आर्थिक रसद असेल, मनसेची कामं असतील, जी कामं खऱ्या अर्थानं मंत्रालयातून पार पाडावी लागतात. खरं तर राज ठाकरे यांच्याकडं सत्तेचा रिमोट कंट्रोल सत्तेमध्ये नसतानाही चालत राहिलेला आहे, परंतु अशी काही कामं असतात की त्या कामामध्ये राज ठाकरे यांच्या सारख्या माणसाकडून कामं करून घेणं म्हणजे राज ठाकरे यांना त्या ठिकाणी त्यांचे लिडरशिप कमी समजणं इतकं ती कामं असतात आणि ती कामं खऱ्या अर्थानं अमित ठाकरे यांच्याकडूनच त्या ठिकाणी करून घेणं शक्य आहे. आणि त्यामुळं भविष्यामध्ये अमित ठाकरे यांना राजकारणामध्ये एक युवक नेतृत्व म्हणून भविष्यामध्ये त्यांचं प्रमोशन तर झालेलंच आहे, परंतु भविष्यामध्ये जर का त्या पद्धतीचं राजकारणाची उंची गाठायची असेल, खरं तर ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सतत आपणास पाहावयास मिळतो. राज विरुद्ध उद्धव झाला,
अमित विरुद्ध आदित्य अशाच पद्धतीनं राजकारणाची तुलना होत असते. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्रीपद भूषवलेलं आहे. त्याच पद्धतीचं एखादं मंत्रिपद जरी अमित ठाकरे यांनी घेतलं तरीसुद्धा आश्चर्याचा धक्का त्या ठिकाणी कामू नये. कारण त्याच पद्धतीने कामं करून अमित ठाकरे यांची राजकारणाची आणि काम करण्याची शैली वेगळी आहे आणि त्यामुळेच त्या पद्धतीनं नितेश राणे यांनी सुद्धा सुतोवाच केलेले आहेत. आदित्य ठाकरे जर का मंत्री होऊ शकतात तर अमित ठाकरे का होऊ शकत नाहीत. आणि त्यामुळं भविष्यामध्ये महायुतीमध्ये जर सद्यस्थितीला तर मनसे आलेलेच आहे, परंतु भविष्यामध्ये सत्तेची गणितं जुळतच आलेली आहेत आणि त्या पद्धतीने जर का पाऊल टाकले तर अमित ठाकरे महाराष्ट्राचे अत्यंत महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रालयामध्ये बसलेले पाहावयास मिळतील आणि अमित ठाकरे यांच्या राजकारणाची एक वेगळ्याच पद्धतीची दिशा आणि परिस्थिती त्या ठिकाणी आपणास भविष्यामधील अगदी कमीच वेळेमध्ये पाहावयास मिळतील. कारण विधानसभेच्या निवडणुका अगदी 6 महिन्यावरती ठेपलेल्या आहेत. मनसेनं आणि अमित ठाकरे यांनी मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, वसई, विरार, भिवंडी सर्वत्र मनसेची अगदी विदर्भामध्ये सुद्धा एक वेगळ्याच पद्धतीचा इम्पॅक्ट बेल्ट जो म्हणतो तो बेल्ट तयार केलेला आहे आणि त्याच्यामधून एक 5, 15, 20, 25 जर आमदार मनसेचे आले तर मनसेचे एक भविष्यामधील एक ताकदवान एक युवक नेतृत्व म्हणून अमित ठाकरे हे राजकारणामध्ये दिसतील आणि दिसल्यास वावगं ठरणार नाही एवढंच नक्की. तुर्तास येतं. धन्यवाद.